हाय हॅलो सगळ्यांना, शुभ सकाळ. कसे आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये. तसं पाहायला गेलं तर हा व्लॉग आहे शुक्रवारच्या दिवशीचा आणि शुक्रवारीच मी लाडू बनवले होते. पण रविवार आणि सोमवार 2 दिवस काही मी व्लॉग पोस्टच केला नाही, कारण मला एडिट करायला वेळच मिळाला नाही. म्हणून व्लॉग यायला थोडासा उशीरच झालेला आहे. तरी पण असो म्हटलं, आता शूट केलेला आहे तर पोस्ट करून द्यावा. आणि या दिवशी मी तिळाचे लाडू बनवले होते, ते रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्याआधी म्हटलं थोडीशी स्वतःची आवरावरही करून घ्यावी. ही आपल्याला कुठे बाहेर जायचं नाही आहे, घरातच राहायचं आहे, पण तरीसुद्धा स्वतःवर थोडं तरी लक्ष द्यायलाच पाहिजे. आणि आता संक्रांत असल्यामुळे थंडीही थोडीशी जास्त वाढलेली आहे, म्हणून मग बॉडी लोशन आणि मॉइश्चरायझर लावल्याशिवाय तर काही पर्यायच नाही आहे. आज मला बनवायचे तिळाचे लाडू. संक्रांत अगदी 2-3 दिवसावरच राहिली आहे, अजून काही लाडू बनवायचा ठिकाणा नाही आहे. तसे तर तिळ साफच आहे, पण तरी एक हात मारणाच पडतो. आमच्या घरामध्ये ना कुटून सण जे लाडू बनवतात ना, तीळ भाजून त्याला मिक्सरमध्ये वाटून जे लाडू बनतात ना, तसे आवडतात आमच्या घरात. तर मी आज तसेच बनवणार आहे आणि रेसिपी तुमच्यासोबत ही शेअर करते. काहीच नाही आहे याच्यामध्ये. आता तसं बघायला गेलं तर रेसिपी काही नवीन नाही आहे. तीळ भाजून शेंगदाणे भाजून जे कुटून आपण लाडू बनवतो ना, तसेच मी लाडू बनवत आहे. पण म्हटलं चला आता बनवतेच आहे तर तुमच्यासोबत शेअरही करते. सोबत मी शेंगदाणे सुद्धा घेतलेले आहेत. तर अर्धे मी वाटून बनवणार आहेत आणि अर्धे मी अख्ख्या तिळाचे बनवणार आहे. आता मी भाजून तर दोन्ही घेईन, शेंगदाणे सुद्धा आणि तीळ सुद्धा. पण आज फक्त वाटलेला तिळाचे लाडू बनवेन. अख्ख्या तिळाचे लाडू मी उद्या बनवणार आहे. गुळ ही माझं संपलेला आहे, थोडाच आहे. वाटलेला तिळाचे लाडू बनतील एवढाच आहे. मग आज संध्याकाळी असंही मला बाजारात जायचं आहे, तिकडून मी गुळ घेऊन येईन. मग उद्या मी अख्ख्या तिळाचे लाडू बनवेन. आज फक्त मी वाटलेल्या तिळाचे बनवते, पण भाजून मात्र दोन्ही वस्तू मी ठेवून देईन, म्हणजे उद्या मग मला मेहनत कमी करावी लागेल. तशी मी अर्धा किलो तीळ आणली होती, पण त्यामधून मला 2 प्रकारचे लाडू बनवायचे होते. एक तर वाटलेला तीळ आणि शेंगदाण्याचे बनवायचे होते आणि एक अख्ख्या तिळाचे बनवायचे होते. आज मी वाटलेल्या तिळाचे बनवणार आहे. तर तीळ आणि शेंगदाणे मी दोन्ही भाजून घेतले, मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे आपल्याला. आणि मग शेंगदाण्याचे आपल्याला फोतरे काढून घ्यायचे आहे. तर अर्धा किलो तीळ मी सगळीच भाजून घेतली, पण यातल्या अर्ध्या तिळाचे मी वाटलेले बनवणार आहे आणि अर्ध्या तिळाचे मी अख्खे बनवणार आहे. तर भाजून तर मी आताच ठेवून देईल, म्हणजे उद्या मला मेहनत कमी करावी लागेल. आणि शेंगदाणे सुद्धा पूर्ण भाजून घेतलेले आहे, म्हणजे उद्यासाठी पण मला यातलेच काढून ठेवणार ते. आणि त्यातूनच मग मी दोन्ही प्रकारचे शेंगदाण्याचे आणि तिळाचे लाडू बनवणार आहे. आता फोतरे काढून घेतले शेंगदाण्याचे. शेंगदाणे सुद्धा मी अर्धे काढून ठेवले, बारीक वाटून घ्यायचे आहे. आणि यातले अर्धे तीळ पण आपल्याला बारीक वाटून घ्यायचे, जास्त ठेवायचं नाही, बारीकच वाटून घ्यायचे आहे. आणि हे शेंगदाणे उद्यासाठी मी आताच थोडेफार जास्त वाटून ठेवली, मग उद्या मग ते एक काम पण आपलं वाचेल. आणि आता हे चला आता मी आधी वाटून घेते. आता पहा, अर्धा किलो तीळमधून मी अर्धे तीळ आणि अर्धे शेंगदाणे दोन्हीही वाटून मिक्स करून घेतले आहेत. दोन्ही सोबतच आहेत. आणि हे सगळं करता करता माझं एक पार्सल सुद्धा आलं होतं. आता हे मी तुम्हाला ओपन करून दाखवेन, पण पुढे लाडू बनल्यानंतरच दाखवेन. आता याला असंच ठेवून देते. आणि पहा, एवढा मी गूळ घेतलेला आहे. गूळ आपल्याला अगदी बारीक कापून घ्यायचं आहे. ह्यामध्ये जास्त गाठी राहायला नको, नाहीतर मग ते दाताखाली येतात. मग वाटलेला तीळ आणि शेंगदाण्यामध्ये आपल्याला गूळ मिक्स करायचा आहे.
पाक वगैरे काही बनवत नाही मी, असाच गूळ यामध्ये मिक्स करते. फक्त गूळ आपल्याला बारीक कापून घ्यायचा आहे आणि अगदी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि लाडू बनवण्याआधी आपल्याला यामध्ये थोडंसं दूध घालायचं आहे, जास्तही नाही घालायचं, अगदी थोडंसंच घालायचं आहे. अगदी 1-2 चमचा जेवढंच आपल्याला दूध घालायचं आहे, कारण की लाडू चांगले बांधले गेले पाहिजे ना, त्यासाठी घालायचं आहे. पहा, आधी मी थोडंसं घातलं, मला थोडंसं कमी वाटत होतं म्हणून फक्त थोडंसंच दूध मी घातलेलं आहे, म्हणजे याचे लाडू आपल्याला चांगल्या प्रकारे बांधता येतील. नंतर आता आपल्याला याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत. तुम्हाला जेवढ्या आकाराचे बांधायचे असतील तेवढ्या आकाराचे, लहान बांधायचे असतील तर लहान आणि मोठे बांधायचे असतील तर मोठे बांधून घ्यायचे आहे. मी असे मध्यम आकाराचेच बांधले आहे. तर आता या सगळे आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहेत. आमच्या घरामध्ये ना अख्ख्या तिळाच्या लाडूपेक्षा हे वाटलेला तीळ आणि शेंगदाण्याचे लाडू सगळ्यांना खूप जास्त आवडतात आणि मलाही ते खूप जास्त आवडतात, म्हणून हेच मी दरवर्षी बनवत असते. पण थोडेसे तिळगुळसाठीही मला अख्ख्या तिळाचे बनवावे लागतात. आणि पहा, मस्त सगळे लाडू बनवून तयार झालेले आहेत आणि अगदी ओठानेही तोडून तुम्ही हे लाडू खाऊ शकता. इतके नरम असतात हे लाडू आणि खायलाही तितकेच चवीदार असतात. तर चला, असं नाही की संक्रांत आहे म्हणून हे लाडू बनवले पाहिजे, असेही आपण 12ही महिने खाऊ शकतो. आणि हिवाळ्यामध्ये तर स्पेशली तिळाचे आणि शेंगदाण्याचे लाडू खायलाच पाहिजे. तेवढे तीळ उरले, त्याचे उद्या बनवीन अख्ख्या तिळचे लाडू, कारण की गूळ संपलाय. संध्याकाळी घेऊन येईन, बाजारातही जायचं आहे. नंतरच मग अख्ख्या तिळाचे लाडू बनतील, ते उद्या मी बनवेन, तीही शेअर करेल तुमच्यासोबत. आता हे एवढेच बनवले, खूप गोड खाल्लं गेलं आहे म्हणून मी कमीच बनवले. चला, लाडू तर बनवून झाले आणि जे पार्सल आलं होतं ते मी आता तुम्हाला ओपन करून दाखवते. ॲक्च्युली मी एक किचनसाठी मागवली आहे, पण बघूया केवढी मोठी आहे. तर किचनमध्ये मला लायटिंगची थोडीशी प्रॉब्लेम होते आणि मला अशी लाईट एक मागवायचीच होती. खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये मी बघितलं होतं. हे चिपकवण्यासाठी आलेलं आहे. चार्जेबल लाईट आहे, पण आता मला बघावं लागेल हे चालू कशी होते. तर कारण मी पहिल्यांदाच मागवली आहे, खूप सारे व्हिडिओज बघितले त्यानंतरच मी मागवली आहे. किचनमध्ये असे लावण्यासाठी मागवली आहे, पण आता बघते कशी आली आहे. तर ॲक्च्युली लाईट खूप छान आहे, पण थोडी छोटी आणि मला किचनमध्ये थोडीशी मोठी पाहिजे ना. थोडीशी वॉर्म लाईट असेल ना तर खूप छान दिसते. मला लावायची होती, पण मला थोडी छोटी वाटते. याचा म्हणजे काहीच उजेड पडत नाही आहे किचनमध्ये, म्हणून मी याला रिटर्न करेल, पण मी दुसरी मागवेल. आवडली मला तशी. 3 कलर होता त्यामध्ये, पण प्रकाश एवढा काही जास्त पडत नाही याचा. अंधार करून दाखवते मी तुम्हाला. अशी लावली ना तर शेडो होतो छान. पण तरी मला याचा प्रकाश थोडा कमीच वाटतोय, म्हणून मी रिटर्न करणार आहे. दुसरी मागवेल मी. तशी छोटीशी जरी जागा असली ना तिथं लावायला चांगली आहे, कारण जास्त मोठी नाही आहे.
चला, लाईट तर मी मागवली होती किचनमध्ये लावण्यासाठी, पण मला काही एवढी ती फायदेशीर वाटली नाही, कारण किचनमध्ये त्याचा काही उजेडही पडला नसता. आहे चांगली, पण थोडी छोटी वाटली मला. थोडीशी मोठी घ्यायची आहे, कारण माझ्या किचनमध्ये त्याचा असा पिवळा प्रकाश पडेल ना, तशी घ्यायची आहे. मला ती खूप जास्त आवडते, म्हणून मी तिला रिटर्न करणार आहे. तशी जास्त महाग नाही आहे, फक्त 250 रुपयाची आहे आणि छोटे जागेमध्ये लावली तर छान दिसेल, पण मला थोडीशी मोठी पाहिजे. गरम गरम खिचडी आणि कढीचा बेत आहे. हिवाळ्यामध्ये खिचडी आणि कढी पिण्याचा काही वेगळीच मजा असते, नाही का? आणि आज मग रात्रीच्या जेवणामध्ये मस्त कढी खिचडीच बनवली होती. तशी आमच्याकडे पांढरीच कढी बनवता, नाहीतर तुम्ही पाहून म्हणसाल की यामध्ये हळद टाकली की नाही. आणि हिवाळ्यामध्ये गरम गरम खिचडी खायची आणि कढी प्यायची मज्जाच काही वेगळी असते, नाही का? मस्त तुरीचे दाणे, वाटाणे, टमाटे, बटाटे हे सगळं टाकून खिचडी बनवली ना, खूप छान टेस्टी लागते आणि गरम गरम तर अजूनच चांगली लागते. तर चला, असा आज आमचा बेत होता कढी खिचडीचा. आणि मी गुजरातमध्ये राहते, तर गुजरातमध्ये गोड कढी खाल्ली जाते आणि आम्ही आधीपासून राहतो, तर आम्हालाही तशीच सवय पडली आहे. चला, तुम्ही सुद्धा मस्त जेवायला गरम गरम कढी खिचडी खायला. चला तर मग या मस्त गरम गरम कढी आणि खिचडीसोबत मी आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.